आज रक्षाबंधनाचा सण, बहीण भावांच्या नात्यांची वीण घट्ट करणारा हा सण, त्यामुळे आज सर्वत्र घराघरात आनंदाचं वातावरण दिसून येत आहे. परंतु देवळाली गावातील वडनेर दुमाला या गावामध्ये मात्र शोककळा पसरली आहे. आज या गावातील प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यात अश्रू तरळलेले आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी हे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाल्याचं आपल्याला दिसून येतं. नेमकं यामागचं कारण काय आहे ते आपण जाणून घेऊयात. शुक्रवारची ती रात्र काळोख दाटला होता. 8:30-9 वाजेच्या सुमारास किरण भगत यांनी मुलगा आयुषला जेवायला हाक मारली, पण घराबाहेरून उत्तरच आलं नाही. म्हणून ते आयुषला घराबाहेर घ्यायला गेले, पण बाहेर आयुष नव्हता. जे होतं ते बघून त्यांना घाम फुटला. त्यांच्या हृदयाचा ठोका चुकला. क्षणार्धात काय घडलं असेल याची त्यांना कल्पना आली. घरात अंगणात त्यांना रक्ताचे लाल डाग दिसले. त्यांनी आरडाओरड केली. गावभर किंकाळ्या घुमल्या. हा आवाज ऐकून क्षणात गाव जमा झाला. अंधार फाडत शोध मोहीम सुरू झाली. टोमॅटोच्या सरीत रक्ताचा सडा अधिक गडद झाला होता. एव्हाना नियतीनं निर्दयी वळण घेतलं होतं. घरासमोर खेळणारा आयुष क्षणात बिबट्याच्या जबड्यात गेला होता. 2 तासांनी उसाच्या शेतात सापडले फक्त धड आणि काही वेळानं त्याचे शीर. आयुष आईच्या कुशीतून, घराच्या अंगणातून आणि आयुष्याच्या पलीकडे निघून गेला. गावभर सन्नाटा पसरला. आज आयुषच्या आईचं रडणं थांबत नाहीये. वडिलांचा ऊर हुंदका अस्वस्थ करतोय. गावातील प्रत्येक माणूस धाय मोकळून रडतोय. आज आयुष्या आईचं रडणं थांबत नाहीये. वडिलांचा ऊर फुटणारा हुंदका अस्वस्थ करतोय. गावातील प्रत्येक माणूस धाय मोकळून रडतोय. त्यातच आज रक्षाबंधन. आयुषची 9 वर्षांची ताई राखीसाठी उत्सुक होती. सकाळ उजाडली, पण आनंद नव्हता. बहिणीने थरथरत्या हातांनी भावाच्या मृतदेहावर राखी बांधली. राखीचा धागा अश्रूंनी भिजला. ऐन सणाच्या दिवशी गाव शांत आहे, पण ती शांतता शोकाची आहे. वनविभाग बिबट्याचा शोध घेतोय, पण भगत कुटुंबाचं आकाश आधीच रिकामं झालंय. आयुषचं हसणं आता फक्त आठवणीत राहील. रक्षाबंधनाचा धागा आता आयुष्यभर वेदनेची गाठ बनून राहील. काल ज्या वेळेस मी तिथं 7:30 ते 7:45च्या दरम्यान गेलो, ते माझे नातेवाईक लागतात आणि ती मुलगी पळत आली की दादा गेला, दादा गेला, दादा कुठे गेला. मग तिला रडू नको, आपण बघूया. खूप वेळेस बघितल्यानंतर ती पुन्हा आली आणि म्हणे की तो बोलला होता की तुम्हाला सकाळी राखी बांधशील का, तुम्हाला राखी बांध, मी तुला गिफ्ट देईल. आणि ती रडत होती आणि ती रात्रभर रडत होती. म्हणून सकाळी त्याची शेवटची इच्छा म्हणून आपण त्याला बहिणीला वावळायला लावलं आणि राखी बांधायला. सर्वप्रथम काल जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी. कोणाच्याही बाबतीत असं कधीही होऊ नये. परंतु वन्य प्राण्यांवर कोणाचंही नियंत्रण असू शकत नाही, कारण ते नियंत्रित करता येत नाहीये. परंतु जी संख्या वाढत चालली आहे त्याच्यामुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. ज्या ज्या ठिकाणाहून आपल्याला अशा पद्धतीने संपर्क केला जातो की एखाद्या ठिकाणी समजा एखाद्या शेळी बकरीवर हल्ला झाला, तात्काळ आपले कर्मचारी जागेवर जाऊन आवश्यक ती कार्यवाही करतात. आवश्यकता भासल्यास पिंजरे एका ठिकाणाहून दुसरीकडे शिफ्ट करून आपण त्या पद्धतीने पिंजरा लावण्याची व्यवस्था करतो. आणि एखादा बिबट्या जर पिंजऱ्यात जेरबंद झाला तर तो या परिसरात अजिबात सोडला जात नाही. हा गैरसमज कृपया सर्वांनी मनातून काढून टाकावा. कमीत कमी 150 ते 200 किलोमीटर अंतरावर नेऊनच त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केलं जातं. कारण जर तो नैसर्गिकरित्या हेल्दी ॲनिमल असेल तर त्याला पिंजऱ्यात जेरबंद ठेवण्याची परवानगी मिळत नाही. त्यामुळे त्याला नैसर्गिक अधिवासात सोडावं लागतं. या घरात, या बहिणीच्या आयुष्यात आलेला हा रिकामेपणा कधीच भरून निघणार नाही. गावावर आज भीतीचं सावट दाटलंय. खरं तर गावात बिबट्या फिरतोय याची चर्चा 3 दिवसांपासून सर्वत्र सुरू होती. तरीही वेळीच तो पकडला गेला नाही. वन विभाग कधी चोख कामगिरी करणार? आणखीन किती आयुष्य संपवणार? अजून किती बहिणींच्या जीवनातून भावाला हिरावून घेणार? आईच्या मांडीवर खेळणारी लेकरं अजून किती वेळा आईच्या कुशीत न येता थेट मृत्यूच्या कुशीत जाणार? वन विभागाला याची उत्तरं द्यावेच लागतील. श्रीधर गायधनीसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.